अरे बस कधी यायची काय माहिती. माझ्या बायकोला ना माझी किंमतच नाही. काय झालं थोडी घेतली म्हणून लगेच हाकलून द्यायचं असतं काय. अजून बस आली नाही बाई. बस ना हा येणार आहे आता लगेच येणार आहे बस. कुठं जायचंय? तुम्हाला काय करायचंय, कुठं जायचंय? नाही म्हणजे कसं आता मी बी एकटा थांबलोय आणि जाऊ की जोडीने कुठं जायचं तिकडे. जोडीने? हा माझ्यासोबत तुम्ही? म्हणजे कसं एकमेकाला जोडीला असलं का मग प्रवास कसा कटतो ना, आहे का नाही. कोण आहे तुम्ही? हे मी माणूस. हा दिसतंय मला ते माणूसच आहे. पण कुठून आले, कुठं जायचंय? मला का त्या गुलाबाच्या वाडीला जायचंय. आणि ते कसं आहे मला जरा माझ्यावर लय दुःख कोसळले हो. दुःख कोसळलं? कशाचं? हे मी म्हणजे माझ्या अवस्थेवर जाऊ ना तुम्ही कपड्यावर याच्यावर त्याच्यावर. हा मग माझ्याकडे लय आहे भरपूर. पण आता ना आता इथं नाही ते घरी आहे माझ्या. लय काय भरपूर घरी आहे? अहो, तुम्हाला सांगतो हा. माझ्या बायकोने मला हाकलून दिलं. असं का? आणि काय तर फक्त मी घेतो म्हणून थोडीशी. मी का लई घेतो का लई पेतो का? हा माणसाला आता दमतो खमतो म्हणून थोडीफार घ्यावं लागतंय. आणि बरोबर. तेवढंच घेतलं आणि लगेच मग तिच्या आई बापाला सांगितलं आणि मला हाणून हाकलून दिलंय. तुमचं झालंय का लग्न? नाही झालं अजून. मग मी बघा बरं कसं वाटतंय. लाज वाटते तुला? लाज वाटते? लग्न झालंय ना तुझं? ना आता कुठे बायको तिने हाकलून दिलं ना. स्टँडवरच्या बायाला छेडीतो का इथं उभा राहून? नाही नाही विचारलं आता नसेल झालं तर तुम्हाला नवऱ्याची गरज असेल ना. मला नाही नवऱ्याची गरज. मी झालो असतो ना नवरा. कशाला? मग आता आपलं संसार करू आपण. कसला संसार? बायका पोरं नको का? पोरं नाही आवडत बरं का? पोरं शी आपल्याला पोरं बिरं आवडत नाही. मग तुझ्यासोबत संसार करू हे बघ ना, तुला कपडे तरी आहेत का? म्हणजे तसं नाही जरा मग ते हाकलून दिल्यामुळे एक कपडे असे. माझ्याकडे बघ ना, माझ्याकडं. आणि तुला हाकलून दिलं? तुझ्या घरातून तुझ्या बायकोने हाकलून दिलं? तसं नाही मला माझ्या घरातून नाही हाकलून दिलं. मग मी त्यांच्या घरी राहत होतो घर जावं म्हणून. कसं आहे तिला भाऊ बहीण कोण नव्हतं आणि ती कोणती एक होती एकटी. म्हणलं तिच्या आई बापाला माझा आधार होईल. बघा माझ्या मनात काही पाप होतं का? नव्हतं ना. हा, मग ती मी तिच्या भाल्यासाठी गेलो की नाही. हा मला फक्त एकच सवय मी फक्त थोडी थोडी घेतो. हा. म्हणून- आणि उद्या जर माझ्यासोबत लग्न केलं आणि ती दारू तर घेणारच तुम्ही. सोडून देईन ना. सोडून देता? सोडून देईन. मग त्या बायकोनीच मग तिथलचं सोडून बायकोनी का संसार केला नाही तुमच्यासोबत? तिला मज म्हणलं मी लाख वेळा म्हणलं मी दारू सोडून देतो सोडून देतो सोडून देतो. मग सुटाना ना ती सवयच लागली सुटाना. हा ना. हा आणि तुमचं लग्न केलं का मी सोडून देईन. बरोबर. माझ्यामुळे जर एखाद्याची दारू सुटत असेल तर मी तुझ्या सोबत लग्न करीन. काय दारू काय काय त्यांनी काय पिऊन माय का मास वाटतंय का? उलट कमीच झालंय ना. हा ना. आता एखाद्याचं कल्याण होत असेल ना तर मी नक्कीच तुझं सोबत लग्न करेन. तर मला बसची वाट बघू दे. हा हा बस आली वाटतं माझी. येईन येईन मग सांगा जाऊ आपण. हा कुठं जायचंय? कुठं जायचंय? काय? कुठं जायचंय? मला का? हा मला ते इथं ती मुंगूस वाडी का काहीतरी आहे ना इथं, हा हा. तिथं जायचंय. बस येऊन गेली का? नाही नाही यायची मला थोडं त्याच्या पुढे जायचं गुलाबवाडीला. लयच भारी दिसत. हा म्हणजे वजनान नाही चेहऱ्याने सुंदर दिसत. थँक्यू. हा हा लयच आवडलं मला तुम्ही. काय? म्हणजे आवडलं म्हणजे म्हणजे तुमचं बोलणं बिलणं लय प्रेमळ नाही का समजूतदारपणा. मी अजून बोललेच नाही. हा मग बोला की मग मला बरं वाटेल. काय? म्हणजे माझ्या संग अहो लय दुःखी माणूस आहे. कशाने? लय दुःखी माणूस. रडू नको. लय दुःखी. अहो बायकोला एवढा जीव लावला आणि तुम्ही खुशाल मला घरातून हाकलून दिलं. अहो रडू नका दादा. दादा मग तुला दुखत दादा. अहो भाऊ थांब. भाऊ भाऊ नका बनू. अहो 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 नका रडू, अहो नका. अहो मला बरं वाटतंय. लय दुःखी माणूस. बायकोला एवढा जीव लावला तिने खुशाल मला घरातून हाकलून दिलं. माझं काय चुकलं सांगा बरं. काही चुकीचं वागलो का मी? एका शब्दाने बोलत नव्हतो. फक्त एवढंच की मी पेल्यावर जास्त बोलायचो. एवढंच चुकी नाही थोडीच टेन्शन पाहिजे. तुमच्या घरातून हाकलून दिलं तुम्हाला? माझं नाही. मग उलट मी तिच्या घरी राहत होतो. तिला आई बापाला आधार तिला आधार. भाऊ बहीण नव्हते ना कोणी. मलाच थांबवलं. चांगले तुम्ही मग. तरी हाकलून मी चांगलं आहे ना. खरंच चांगलं आहे. मग करता का लग्न माझ्या? हा काय?
म्हणजे चांगलं आहे तुम्ही म्हणले ना आता हा लग्न करा की माझ्या लग्न मग तुमचं झालं काय का काय बोलताय तुमचं डोकं चालतंय का म्हणून तुम्हाला इतके दादा म्हणत होते ना मी दादा नको म्हणू ना असं काळजात पर असं पाणी पाणी होतंय खरंच बरं जाऊ द्या तुमची अवस्था बघून मलाच लय वाईट वाटायला लागले नाही हे काही नाही आणि तिला म्हणलं मला कपडे दे म्हणून तिने तिच्या साड्याच पाठवलेत माझ्या सगळं बघितलं का किती खोडेले माझ्या बायको कपडे पण नाही तुम्हाला आहे माझ्या घरी आहे ना तिकडं भरपूर आहे माझं लय गरिबी दिसते तुमची हा कपडे घेऊन देऊ तुम्हाला नाही गरिबी दिसते तुमची नाही मग लग्नच करा माझ्या संग हा ए बाबा पावसाळा काय का चढली तुला चढले नाही पैसे बीच नाही काय म्हणजे म्हणा की हा म्हणजे एखाद्याचं गरीब तुम्हाला नाही वाटत भलं व्हा गरीबाचं भलं पण तू घेतोय बी सोडून देतो सोडून खरंच सोडून देतो. माझ्यासाठी हा पहिल्या बायकोला काय म्हणली होती तिला मग सांगत होतो सोडून देतो सोडली नाही ना मग आमच्यासाठी काय भित्ताड सोडणार आहे काय बाबा तू तुमच्यासाठी सोडीन ना हे तुमच्यासाठी सोडीन ना किती भारी दिसत तुम्ही दारू काय चीज आहे तुमच्या पुढे किरक सोडून देतो काय मग कारवाई मी स्टँडवर आले बस लागली मला बस लागली नंतर बोलू बस काय म्हणले तिला नाही ते मी कशाला काय म्हणा चौकशी करत होतो कुठं जायचं मग सांगितली बस लागली गेली बस लागली गेली ती हम्म. काय म्हणता मग काय ना आपलं फिक्स आहे ना हा फिक्स आहे मग चला मग. डायरेक्ट घरी जायचं का हा घरी म्हणजे जात जात बस मध्येच लग्न लावून घरी जाऊ ताई बस गेली का हो? कुठं जायचं होतं इथून जायचं मला माहिती आहे कुणी मी सांगतो कुठं काय कुठं जायचंय तुम्हाला माहित नाही का इथलं नाही मला नाही माहिती इथलं कुठं जायचंय इथे जायचं वाडीत वाडीत जायचंय का आणि हे मंगळसूत्र घातलं म्हणजे लग्न झालेलं दिसते हो लग्न झालंय पण मी माझ्या नवऱ्यापाशी नाही राहत हा का काय करायचं पितो खातो रोज लोकांची कामं करायला लागते रोज उन्हात जाते कामाला नाही तुमचा नवरा लय नालायक दिसतोय पेतो म्हणल्यावर तू माणूस लय नालायक आहे माहिती का त्या माणसाने पेलच नाही पाहिजे मी का म्हणतो घटस्फोट करून टाका त्याच संग काय तो नालायक माणूस आहे? दारू पितो तो छी मला नाही आवडत ते असले दारू पिणारे माणसं घटस्फोट देऊन टाका आणि माझ्या संग लग्न करा नाही आता बघू आता थोडे दिवस थांबणार आहे नंतरच्याला जायचं म्हणते मी कशाला थोडे दिवस कशाला वेळ वाया घालायचं उगाच काय तुम्ही माणूस सुधारणार आहे का माझ्या संग लग्न करा तुम्ही आव काय बोलताय मग तेच म्हणलं मी काय पेत नाही जास्त म्हणजे पेतच नाही मी अहो मला माझ्या बायकोला हाकलून दिलं बरं तुम्ही एवढं बोलताय तुम्हाला का बायकोन हाकलून दिलं ते कसं आहे माहिती का हा मी मग तिला जीव लावला म्हणजे माझ्या घरातून नाही हाकललं मग मी त्यांच्या घरी राहत होतो सासरवाडीत या बाई सासर बायकोच्या घरी तुम्ही राहत होता घर जावे होतो ना ती पदवी दिली मला त्यांनी मला वाटलं बरं मग आता त्यांना कोण नव्हतं मी सांभाळलं सगळ्या त्या सासऱ्याला चालता येत नव्हतं त्याला पर साला मी न्यायचो माहिती का एवढं मी केलं तिच्यासाठी आणि तिने मला कुचेला हाकलून दिलं तुम्ही जर दादा खरं दादा मग दादा नाही म्हण तुम्ही त्यांची चांगली सेवा करत मग- मग का हाकललं मग तेच म्हणलं चांगली सेवा करते मग तुमचं नवरा अशी का सेवा करीत नाही माझा मित्र बी असा एक पेत होता बेवडा होता त्यो मला ना बेवड्याच्या मैत्रीला सगळ्यात जायला आवडत नाही मग मला लय राग आहे बेवड्या माणसांचा तरी मला हाकलून दिलं माझा नवरा तर रोज पितो रोज मला 4 घरची कामं करायला लागतात आज एवढं ऊन पडलंय मुलकाचं आले मी इथं काय करा आणि तुमच्या बायकोला कळलं पाहिजे ना तुम्ही त्याच्या बापाला बाथरूम पर्यंत ह्याच्यापर्यंत नेत होते तुम्ही ठेवून राहायला पाहिजे होतं कशाला दादा का तू दादा नका म्हणू ना मग काय म्हणू आहो म्हणा फक्त बरं वाटेल जरा आणि तुम्हाला सांगतो काय तर शिल्लक चुकी एकच का काय काय चुकी काय सांगा म्हणजे एवढी मोठी नाही ती चुकी आता माणूस घेतो थोडाफार टेन्शन पाहिजे थोडीशीच पिलो होतो या बाई ही पण बेवडा असलं पडला पदरात तिथं बिन कामाच्या बस बाबा बोपलत ती नाही ती फुफुट्यातनं पडलं ना आग्नेत उठलं बस बाबा तिथं पेंटाड आहे का बोलू नको काय अरे पी त्याच लायकीच आहे तुला बायकोन हाकललं बस इथं चल बाबा जाते मी. पेलो नसतं ना मी लग्न काय झालं काय नाही आपल्याला गावाकडे जाऊन एसटीतच लग्न लावायचं ना हा लावायचं ना मग त्याच्या आधी मी थोडा करंट लावून करंट लावून म्हणजे करंट ते डोक्यात राहिले ते नाही म्हणजे
परमिशन घ्यायला आता कधी नाही झालं ते आपण करणार आहे. आपण ना लालपरीत महामंडळामध्ये ना लग्न करू एसटीत. असं झालं का कधी कोणाचं? नाही नाही. लोक इमानात लावतेत, हो. रेल्वेत लावतेत, आपण एसटीत लावू. चालत्या गाडीत लग्न लगेच घरपोच नवरी. लाल परीमध्ये. हा चांगली नाही द्या. चांगली चांगली. आणि मी म्हणतो ड्रायव्हरला कंडक्टरलाच म्हणालो मंगलाष्टिका तेच म्हणते चालता चालता आहे की नाही. हा, बरोबर आहे. चला मग. मग ते तुमच्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही काहीच प्रॉब्लेम नाही. हा? हा. फक्त माझ्या बायकोचं नको प्रॉब्लेम व्हायला. कसं आहे कशी येडी वाकडे मला जीव लावते ती. आली अचानक म्हणलं यायची नाही ती मला हाकलले. नाही मी आल्यावर तिथं तुम्ही जाणार का तिच्यासोबत? नाही कशाला जाणार म्हणजे मला थोडस पेतो मला हाकललं. आपण दोघंच लग्न करणार ते बी एसटीत. मी जातो आणि त्यांची परमिशन घेऊन येतो. चला जा. या लवकर या जाऊ. हा लगेच चालत. चौकशी वाल्यापाशी परमिशन घेऊन आलो. जा लवकर या. घेतली का नाही परमिशन काय माहिती. हो 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 भेटली परमिशन. ते काय झालं माहितीये का मी परमिशन घ्यायला गेलो त्यांना असा जो असाला त्यांना पळाय तुला परमिशन नाही. दारू पिऊन आले काय तुम्ही? मग ते लग्नाची खुशी आले ते थोडेसे तलब झाली आलं मग काय बावळट माणूस आहे म्हणूनच बायकोने हाकलून दिला असेल तुला. हा पिऊन आता तू परमिशन लग्नाची घ्यायला गेलता ना. आता काय ठरलं होतं लग्न झाल्यावर सोडून देईन. अजून झालं का आता जाता जाता उतरेल ना. अरे काय बावळट माणूस आहे कुठे या बेवड्याच्या नादी लागले मी. मरत तसंच इथं. अरे पण लग्न करायचं ठरलं होतं ना. काय लग्न करतो तू सोबत? तुला नीट उभं राहता येईना आणि लग्न करायचं तुझ्या सोबत. मग आता एसटी चालतं चालतं हलणार ना मग असं त्याच्यामुळे ते घेऊन आलो. चांगला गळ्यात हार घालशील तिकडं कोणाच्या. तुला पाहिजे होतं थोडी काय म्हणजे लाज वाटते का तुला? मला पाहिजे तोय थोडी घेऊन आपण लग्न करून. काय माणूस आहे बाई हा. मला दारू देतोय प्यायला. आवाज करायचा नाही. काय ठरलं होतं तू म्हणली होती ना लग्न करायचं म्हणून. लग्न करायचं म्हणजे करायचं शब्दाला पक्का आहे तू बी शब्दाला पक्की राहायचं काय. बाबा तू एवढं जोराने का ओरडतोय? इथं कुठे चव घाली तू? बापरे. तू म्हणला होता एका दिवसात दारू सोडीन म्हणून मी लग्नाला तयार झाले. हा मग तू लग्न करणार नाही का? नाही करणार. चाल होय चालता. पाळमान निदान माझ्या बायकोकडे कशी काय असं ना हाणून मारून तीच लग्न म्हणजे तीच जीव लावती. एसटी